नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सचिन स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीला वारंवार विचारलेले प्रश्न बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण मराठी विषयातील प्रश्न बघणार आहोत. मित्रांनो, या अगोदरचा जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर प्लेलिस्टमध्ये तो व्हिडिओ दिलेला आहे. हा भाग दुसरा आहे. चला तर सुरू करूया आपल्या व्हिडिओला. मित्रांनो, प्रश्न आहे, ए हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो आपले ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर आणि स्वरादी. मित्रांनो, याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 संयुक्त स्वर आहेत. मित्रांनो, आपल्या मराठी भाषेत एकूण 4 संयुक्त स्वर आहेत. पहिला आहे ए, दुसरा आहे आई, तिसरा आहे औ आणि चौथा आहे औ. बघूया पुढचा प्रश्न. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17 आहे, चंद्र व जग या शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात? ऑप्शन आहे औष्ट्य, तालव्य, कंठ्य आणि दंत तालव्य. मित्रांनो, याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 तालव्य हे आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तालव्याचा उच्चार करताना व्यंजनाला य लागून उच्चार येतो आणि दंत तालव्याचा उच्चार करताना व्यंजनाला अ लागून येतो. म्हणजे बघा, आपण चंद्र व जग म्हणजे च मध्ये आपण अ घेतला म्हणून याला आपण तालव्य म्हटलं. प्रश्न क्रमांक 18 आहे मित्रांनो, जावई या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? ऑप्शन आहे दंत्य, औष्ट्य, दंत तालव्य आणि तालव्य. मित्रांनो, याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 दंत तालव्य हे राहील. मित्रांनो, च, छ, ज, झ यांना अ लावून जो उच्चार होतो त्याला दंत तालव्य म्हणतात. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 19 आहे, जोड अक्षर म्हणजे काय? ऑप्शन आहे 2 किंवा अधिक व्यंजने प्लस स्वर, अक्षर प्लस अक्षर, स्वर प्लस व्यंजन आणि व्यंजन. मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 2 किंवा अधिक व्यंजन प्लस स्वर एकत्र येतात तेव्हा जोड अक्षर तयार होतात. बघूया पुढचा प्रश्न. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20 आहे आपला, श, श आणि स या वर्णांना टिंबटिंब म्हणतात. ऑप्शन आहे उष्मे, महाप्राण, स्वतंत्र आणि अर्धस्वर. मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 उष्मे. श, श, स मुखावाटे जोराने उसासा बाहेर टाकल्याप्रमाणे या वर्णांचा उच्चार होतो. यात घर्षण आहे. घर्षणामुळे उष्णता निर्माण होते म्हणून मित्रांनो त्यांना उष्मे असे म्हणतात. बघूया पुढचा प्रश्न. कोणता स्वर हा संयुक्त स्वर नाही? बघा, ऑप्शन आहे ए, आ, ओ आणि ई. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 ई हा स्वर संयुक्त नाही. बाकीचे तिन्ही स्वर हा संयुक्त स्वर आहेत. बघूया पुढचा प्रश्न. मित्रांनो, व्याकरण म्हणजे काय? तर ऑप्शन दिलेले आहेत, भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र, भाषा शुद्ध करणारे शास्त्र, भाषेचे इतिहास सांगणारे शास्त्र आणि भाषेचे वाचन करणारे शास्त्र. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजेच व्याकरण होय. ऑप्शन क्रमांक 1. बघूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणती लिपी देवनागरी नाही? ऑप्शन आहे मित्रांनो संस्कृत, हिंदी, मराठी आणि उर्दू. तर दिलेल्या पर्यायांपैकी कोणती लिपी देवनागरी नाही असा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो उर्दू ही लिपी देवनागरी नाही. बाकीच्या संस्कृत, हिंदी आणि मराठी तिन्ही देवनागरी लिपी आहे. उर्दू ही देवनागरी लिपी नाही. बघूया पुढचा प्रश्न. मराठी भाषेचे लेखन आपण कोणत्या लिपीत करतो? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो
देवनागरी लिपीमध्ये आपण मराठी भाषेचं लेखन करतो. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 25 आहे मित्रांनो आपला. खालीलपैकी कोणते वर्ण स्वर आहे? तर याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 हा स्वर आहे. बाकीचे सगळे व्यंजन आहेत. बघूया पुढचा प्रश्न. क हे व्यंजन टिंबटिंब वर्णाचे आहे. ऑप्शन आहे कंठ्य, तालव्य, दंत्य आणि औष्ठ्य. मित्रांनो क चा उच्चार कंठापासून होतो म्हणून याचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक 1 कंठे राहील. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 27 आहे मित्रांनो आपला. अनुनासिक हे खालील पर्यायातून शोधा. तर ऑप्शन आहे मित्रांनो आपले दंत्यवर्ण, परवर्ण, नासिकोच्चार आणि संयुक्त स्वर. तर मित्रांनो अनुनासिकचा उच्चार कधीही नासिकोच्चार होतो म्हणजे नाकातून होतो म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर राहील. बघूया पुढचा प्रश्न. पुढील पैकी कोणता वर्ण मराठीत अर्धस्वर नाही? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 अ हे पूर्ण स्वर आहे, अर्धस्वर नाही. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 19 आहे मित्रांनो आपला. पुढील पैकी ऱ्हस्वस्वर कोणता आहे? ऑप्शन आहे रू, ई, उ आणि ओ. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 रू ऋषीचा. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 30 आहे मित्रांनो. स्वरांचे प्रकार किती? ऑप्शन आहे 12, 7, 10 आणि 3. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 स्वरांचे 3 प्रकार आहेत. पहिला आहे संयुक्त स्वर, दुसरा आहे ऱ्हस्व स्वर आणि तिसरा आहे दीर्घ स्वर. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.